आज आपण करणार आहोत वाफेवरचं भरून वांग। त्याच्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे वांगे घ्या व त्याचे मागचे देठ काढून घ्या। मी दाखवल्याप्रमाणे चिरून घ्या व त्याच्यामध्ये किडका आहे नाही ते बघून घ्या। अशा प्रकारे सगळे वांगे चिरून घ्या। त्याच्यामध्ये पाणी घालून घ्या व ते वांगी काळी पडू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या। भरून करण्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं अर्धी वाटी, लसूण 1 गड्डा, कोथिंबीर थोडीशी, जिरं थोडं। ते सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्या बिना पाणी घालता। ते एका ताटामध्ये काढून घ्या। त्याच्यात 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्या। लाल तिखट घालून घ्या, चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा, 1 चम्मच तिथं 1.5 चम्मच तेल टाकून घ्या व ते सगळं मिक्स करून घ्या। अशा प्रकारे आपण चिरून ठेवलेल्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्या। अशा प्रकारे सगळ्या वांग्यामध्ये भरून घ्या व एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा। आपण मसाला भरून घेतलेली वांगी सगळी मोदक पात्रामध्ये ठेवून घ्या। हे सगळं ठेवून घेऊस तर पाणी गरम होते। पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यावर मोदक पात्र ठेवून घ्या। त्याच्यानंतर त्याच्यावर एक प्लेट झाकून घ्या। 10 मिनिटं ठेवून दिलेत मी वाफलायला। 10 मिनिटानंतर वाफलून तयार आहेत आपली वांगी। अशा प्रकारे मी चेक बी करून घेतलं। वाफलून घेतल्यानंतर थोडीशी गार होऊ द्यायची, असे बी खायला छान लागतात। थोडीशी गार करून घ्या व त्याला फोडणी घालून घ्या। गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडं तेल घालून मोहरी, जिरं, थोडासा लसूण, वाफ काढून घेतलेली वांगी त्याच्यामध्ये घालून घ्या। थोडा वेळ व्यवस्थित परतून घ्या। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्या। तयार आहे आपलं खाण्यासाठी वांग। माझे जर व्हिडिओज आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा प्लीज। आवडलं तरी कमेंट करा, नाही आवडलं तरी कमेंट करा। नाही आवडले तर नाही म्हणून कमेंट करा, आवडले तर छान म्हणून कमेंट करा। ओके, बाय।